नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण हे अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय आवश्यक होतं ते तुम्हाला माहिती असणं. ते काय? तर नातेपुते नगरपंचायतचा कचरा संकलन आणि त्याचं व्यवस्थापन ह्या संदर्भात आपण जी काय आपली लढाई आहे त्या लढाई संदर्भात आणि त्यावेळेसच अशी काही घटना घडली की नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब असतील किंवा कर्मचारी असतील किंवा नगरपंचायतचा कुठल्याही प्रकारचे जे काय मनमानी कारभार चालू आहे त्याची चौकशी कोणी लावू शकत नाही, कुठला अधिकारी चौकशी करू शकत नाही, अशा पद्धतीची काय चर्चा नातेपुतेमध्ये जनतेमध्ये होत होती, असं काही लोक त्यांना म्हणत होते. मग त्यावेळेस आपण सुद्धा या संदर्भात माहिती दिली होती की चौकशी कशी लावायची, कुठला अधिकारी करणार, काय करणार, ह्या संदर्भात आपण बोललो होतो. तर त्याच बाबत आपण पहिलं पाऊल म्हणजे नगरपंचायतचा जो कचरा संकलन आणि व्यवस्थापन आहे तर त्या संदर्भात आपण चौकशी करण्याबाबत तसं पत्र दिलं आणि त्यानंतर माननीय जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडून नातेपुते नगरपंचायतला अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. त्याचबरोबर तो अहवाल नातेपुते नगरपंचायतने अजूनही जिल्हा प्रशासनाकडे सादर केला नाही आणि एवढंच नाही तर त्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या समोर आपण काही आवश्यक प्राथमिक लेवलचे पुरावे सुद्धा सादर केले. त्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा अहवाल नातेपुते नगरपंचायतने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला दिला नाही. त्यामुळे परत वरिष्ठ कार्यालयाकडून परत नातेपुते नगरपंचायतला स्मरणपत्र देण्यात आलं, तरीही नातेपुते नगरपंचायतने त्यांना अहवाल सादर केला नाही. तर आज परत नातेपुते नगरपंचायतला जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. 2 दिवसापूर्वी सांगितलेला आहे. त्यानंतर काल विभागीय आयुक्त कार्यालय म्हणजे जिल्हा प्रशासन सोलापूर यांचं वरिष्ठ कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून सुद्धा नातेपुते नगरपंचायत असेल किंवा जिल्हा प्रशासन सोलापूर असेल यांना तो अहवाल सादर करून त्याबाबत आपणास कळवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आजचं जे आपलं टायटल होतं किंवा आज मी तुम्हाला जे सांगितलं होतं की अंतिम टप्प्यात लढाई आलेला आहे किंवा अंतिम प्रकरण अंतिम टप्प्यात आहे, तर असं म्हणण्याचं कारण काय की नातेपुते नगरपंचायतला 3 स्मरणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली तरी सुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर झाला नाही. शेवटी आपण एखाद्या प्रशासनातील एखाद्या विभागाविषयी तिथं काय होत असलेला भ्रष्टाचार असेल किंवा तिथं काय आपल्याला शंका वाटली असेल तर त्या संदर्भात आपली तक्रार करणं, जे काय आपल्याकडे पुरावे आहेत ते सादर करणं हे आपलं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. आणि मी जो काम करतो, माझं काम करण्याची पद्धत अशी असते की जे काही इव्हिडेंट आहेत, पुरावे आहेत, जेवढे आपल्याला शक्य होतील ते प्राथमिक लेवलचे असू द्या किंवा टोटली असू द्या, आपल्याला प्राथमिक लेवलचे जेवढे पुरावे होते तेवढे आपण लगेच सादर केले. त्या संदर्भात आपण तक्रार सुद्धा तशी दिलेली होती चौकशीची. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर नातेपुते नगरपंचायत असेल, मान्य मुख्याधिकारी साहेब असतील किंवा संबंधित विभाग असेल कुठलाही, ह्यांच्या मनामध्ये एक अशी भावना झालेली आहे की कुणी आमचं काय करू शकत नाही, कुणी आमची चौकशी करू शकत नाही, असं जनतेमधून अनेक लोक तक्रार देतात, त्यांना बोललं जातं. काही बाबी माझ्यासमोर येतात की सर आम्हाला लोक असे म्हणतात की आम्ही तक्रार करायला गेलो तुमचं आमच्याकडून काय करू शकत नाही. मग ठीक आहे म्हणलं, असू द्या, तुमचं कुणी काय करू शकत नाही चांगलीच गोष्ट आहे, कारण तुम्ही असं म्हणताय याचा अर्थ तुम्ही प्रामाणिकपणे सगळं काम करताय, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ देत नाही असं त्यांचं काम, त्यामुळे ते बोलत असतील असं मी त्यांना सांगितलं. जोपर्यंत आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसतो त्याशिवाय आपण एखाद्यावर क्लेम करू शकत नाही. आणि का क्लेम केलं पाहिजे? विनाकारण एखाद्यावरती क्लेम करण्यासाठी आपल्याजवळ ते पुरावे पाहिजे, ते आपण संबंधित यंत्रणेकडे गेलं पाहिजे. आता बघतोय आपण बरेच लोक नातेपुते नगरपंचायतला पत्र देतात, इथपर्यंत लढतात, काय वरिष्ठ कार्यालयाकडे जातात, काय त्याच्या वरिष्ठ कार्यालयाकडे जातात, परंतु जो पाठपुरावा आहे तो पाठपुरावा कुठेतरी थांबतो. आणि तो पाठपुरावा थांबल्यामुळं काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्यामुळं ही जी काय अशी बोलणारी लोक आहेत
अधिकारी असतील, बोलणारे अधिकारी आहेत, ह्यांच्यामध्ये ही बोलण्याची ताकद येते. परंतु आपलं तसं नाही. आपण एखादा विषय हातात घेतला तर तो विषय शेवट नेण्याची ही पद्धत आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या हळूहळू आता तुमच्यासमोर आजच्या लाईव्ह पासून ते तिथून पुढे होणाऱ्या लाईव्हमध्ये तुमच्यासमोर येतील. त्या गोंडखणीच्या बाबतीत असतील, घनकचऱ्याच्या बाबतीत असेल किंवा इतर अजून कुठल्याही अन्न पुरवठा विभागाच्या संदर्भात असतील, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यानंतर वेदांतरी व्हेंचर कंपनीच्या बाबतीत असेल, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या बाबतीत असेल किंवा एनईच्या बाबतीत असेल, जमीन खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार बेकायदेशीर झाले त्या संदर्भात असेल, ही लढाई आपली सुरू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं नातेपुते नगरपंचायतचे माजी मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेबांच्या विभागाच्या चौकशीचे प्रकरण सुद्धा एकदम अंतिम टप्प्यातच आहे. त्या संदर्भात सुद्धा लवकरच नातेपुतेकरांना जे काय काय झालेलं आहे, काय काय घडलेलं आहे, काय सध्या परिस्थिती आहे, थोडं गोपनीयता असल्या कारणाने आपण थोडंसं ते तुमच्यासमोर आणू शकत नाही. कारण काही असे लोक आहेत की एखादी गोष्ट आपण जर डिस्प्ले केली तर ते त्याचा गैरवापर करून संबंधित अधिकाऱ्यांना किंवा त्या संबंधित विभागाला जाऊन टॉर्चर करू शकतात किंवा ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळं ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला गोपनीय ठेवण्यासाठी त्या चौकशीच्या बाबतीत आपण थोडीशी गोपनीयता ठेवलेली आहे. परंतु ते प्रकरण चालू आहे. ज्या कुठल्या व्यक्तीला जर त्या संदर्भात काय शंका असेल तर माझ्या ऑफिसला या. मी अगोदर सो म्हणलेलं आहे की ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी दाखवल्या जातील की सध्या एखादी तक्रार मी दिली असेल आणि ती तक्रार जर मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगितली असेल तर त्याचं आता सध्याची काय स्टेटस आहे आजचं ते मी तुम्हाला दाखवू शकतो. थोडंसं आपल्याला ते प्रायव्हसी ठेवावं लागते. असू द्या, वेळ आल्यावर तुमच्या समोर येईन त्या गोष्टीसाठी. तर त्यामुळे कुठल्याही नगरपंचायतचे अधिकारी असू नाही तर कुठलाही अधिकारी असू द्या, तो आपला नोकर आहे. त्यामुळे त्यांची जी अशी काही भाषा आहे ना, आमचं कोणी काय करू शकत नाही, काय करू शकत नाही, अरे सगळंच करू शकतो आम्ही. तुम्हाला कामाला लावू शकतो, तुम्हाला कामावरून काढू शकतो, तुमच्या कायदेशीर कारवाई करू शकतो, तुमचं निलंबन करू शकतो. हे सगळे अधिकार जनतेपेक्षा आहेत. जनता मालक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं काम करत असाल तरच ही भाषा वापरा आणि चांगलं काम करत असाल तरी अशा भाषा वापरल्या नाही पाहिजे. त्यामुळं जनतेपुढं एखादं जनता तुमच्यापाशी बऱ्याच जणांनी नातेपुते नगरपंचायतच्या बऱ्याच जणांनी तक्रार दिल्यात. बघताय आपण काय सध्या परिस्थिती आहे. अनेक लोक आहेत, झगडतात, लढतात, काय परिस्थिती आहे त्यांची, किती काम मार्गी लागतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण एखादी गोष्ट घनकचऱ्याची असेल, रस्त्याची असेल, पाणी पुरवठ्याची असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, ज्यावेळेस आपण तिथं जातो, पाहणी करतो आणि त्यामध्ये काय सुधारणा असेल ते आपण तुम्हाला सोशल मीडिया माध्यमातून आपण डिस्प्ले करतो आणि त्यानंतर नगरपंचायत त्यावरती तात्काळ कारवाई करते. मग अगोदरनी त्यांच्याकडून लक्ष दिलं जात नाही का? त्यांचे अधिकारी काय करतात? अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातीलच हा विषय आहे नगररचनेचा. नगररचनेचा जो विषय आहे त्यामध्ये डीपी प्लॅन, त्या संदर्भात सुद्धा आपण विषय हातात घेतलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. आजचा जो विषय आहे तो विषय महत्वाचा आहे, त्या विषयाकडे मी येणारच आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीची थोडीशी पार्श्वभूमी तुमच्यापाशी मला आणायची आहे. म्हणून थोडंसं व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कारण आपल्या मेन मुद्द्याकडे मी आता येणारच आहे. पण हे तुम्हाला का सांगतोय तर सगळे प्रकरण आपली कुठल्या स्टेजला आहेत ते तुमच्या लक्षात येईल. 15 मुद्दे आहेत. आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे आपण अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला होता जंतर मंतरवरती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला त्या संदर्भात पुढे कारवाई करण्यासाठी सांगितली आणि तिथून पुढे महाराष्ट्र शासनाची कारवाई अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. फक्त काही अधिकारी थोडेफार त्यात गुतायच्या भूमिकेत आहेत म्हणून ते पळवाट काढायच्या भूमिकेत आहेत, त्याला थोडा वेळ लावत आहे. पण ते पण मार्गाला आम्ही विषय आणलेले आहेत. 15 पैकी जवळजवळ 3 विषय 100% मार्गाला आणले आहेत. राहिलेले विषय पण आता टप्प्याटप्प्याने मार्गाला लागतील या 4-5 महिन्यामध्ये. विषय 15 म्हणजे सोपे नाहीत, लक्षात घ्या. आज आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे गेलेत म्हणजे ते विषय सेन्सिटिव्ह आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तेवढा वेळ पण आपण त्यांना देतोय. येऊया आपल्या मेन मुद्द्याकडं. तर नातेपुते घनकचरा संकलन आणि व्यवस्थापन, जवळजवळ 15,000 मेगाटन एवढा कचरा साठला आणि त्याचं विघटन केलं आणि ते विघटन करण्यासाठी जवळजवळ 85 लाख रुपये टेंडर काढण्यात आलं आणि ते टेंडर सुद्धा दिलं कुणाला? ज्यांनी कचरा गोळा केला होता त्याच कंपनीला देण्यात आलं. आणि त्या संदर्भात
अनेक लोकांनी तक्रारी केल्या, अनेक लोकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केल्या गणकच्या, पण विनायक सावंत असा व्यक्ती आहे की त्याचा पाठपुरावा कधीही थांबत नाही. आणि मी सगळ्यात महत्वाचं, पुरावे गोळा करून 86 पानाचे, फक्त 86 पानाचे प्राथमिक पुरावे सादर केले, लक्षात घ्या. मग त्यानंतर अहवाल मागितला, नातेपुते नगर पंचायतला जिल्हाधिकारी कार्यालयातून अहवाल मागितला. ठीक आहे म्हणलं, मी म्हणलं त्याला अहवाल मागायची गरज नाही, तुम्हाला मी पुरावे दिले, तुम्ही चौकशी लावा. तरी सुद्धा त्यांचं म्हणणं त्याला मांडू द्या, म्हणजे नातेपुते नगर पंचायतला म्हणणं मांड, परत त्यांनी म्हणलं पाहिजे आम्हाला म्हणणं मांडू दिलं. म्हणून ठीक आहे म्हणलं, साहेब तुम्हाला जर त्यांच्याकडून अहवाल गेला असेल, त्यांचं मत घ्यायचं असेल तर घ्या. का अहवाल दिला जात नाही? आज 4 महिने झाले, अजून सुद्धा नातेपुते नगर पंचायतचा अहवाल जात नाही. आणि कुठल्या, जर दिला असेल तर कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. म्हणून आपण स्मरणपत्र 5 दिलं. 5 स्मरणपत्र दिल्यानंतर विभाग आयुक्त कार्यालयाला आता जाग आली. त्यांनी आता जाग आल्यानंतर त्यांनी नातेपुते नगर पंचायतला आणि जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर विकास विभागांना त्यांनी तात्काळ ह्या सगळ्या गोष्टीविषयी दखल घ्यायला लावलेली. त्यामुळं येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये, म्हणजे ह्या महिना पालिकेचा असल्यामुळे थोडंसं रिलॅक्स राहू आपण, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या आत ह्याचा रिझल्ट तुमच्या समोर कसा येतोय बघा. म्हणजे कोण म्हणते ना की आमचं कोणी चौकशी लावू शकत नाही, आमचं कोणी काय करू शकत नाही, द्या ना मग अहवाल. तुमच्यात दम आहे ना तर द्या ना अहवाल. मग काय कसा असेल तसं असेल, अहवाल पॉझिटिव्ह द्या नाही तर निगेटिव्ह द्या, काय द्यायचं आहे ते द्या. मी त्याला पुढे काय करायचं मला माहित आहे, पण तुम्ही द्या ना, डेअरिंग करा ना. तुमच्यात डेअरिंग, तोंडात फक्त डेअरिंग आहे, आमच्या कागदात डेअरिंग आहे, आमच्या पुराव्यात डेअरिंग आहे, लक्षात घ्या. त्यामुळं जनता एखादी तक्रार घेऊन आली की त्यांना असं तुम्ही बोलताय ना, तू तक्रार देतो ना आमच्याकडे, आमचं काय कोण करू शकत नाही, मला म्हणा ना, मला बघतो काय करायचं ते. गोरगरीब जनतेला तुम्ही दमदाटी करता का? सहन केलं जाणार नाही. एवढ्या दिवस मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय, कायदा शेवटी आमच्यासाठी कायदा आहे. तुमच्यासाठी जरी कायदा असला तरी आमच्यासाठी तो कायदा आहे. तुमच्यासाठी एक कायदा असेल तर आमच्यासाठी 10 कायदे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आज जनतेसमोर मला आणायच्या होत्या. लढाई माझी कधी संपत नाही, हे तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो. येणाऱ्या महिन्यामध्ये ह्याच महिन्यामध्ये त्या गोष्टी होतील, पण पुढच्या 15 तारखेपर्यंत ह्या संदर्भात नातेपुते नगरपंचायत अहवाल देते का? जर नातेपुते नगरपंचायत अहवाल देत नसेल तर वरिष्ठ कार्यालयाने स्मरणपत्र 3 देऊन सुद्धा कलेक्टर साहेबांच्या कार्यालयाचं ऐकत नसेल किंवा माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाचं ऐकत नसेल तर त्यानंतर काय होतं हे मी काय करणार नाही. त्या अधिकाऱ्यांना माहित आहे, त्या अधिकाऱ्यांना सांगितलं ना असं नियमाने तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, ते करतात. त्यांना माहित नसेल ते सांगावं लागेल. त्यामुळं मी आता काहीच करणार नाही, सगळं ते विभाग आयुक्त कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय सगळं करते. बघा तुम्ही फक्त नातेपुते नगरपंचायतचा हा जो काय विषय आहे, देऊ दे त्यांना, काय अहवाल देता देऊ द्या. आम्ही सगळं क्लिअर केलं असेल, आमचं सगळं बरोबर आहे, काय तुम्हाला अहवाल देता ते द्या, परंतु द्या, लेखी उत्तरला लेखी उत्तर द्या. हीच माझी तुम्हाला आज जोडू विनंती आहे. लढायचं आहे ना, या ना पुढं, या लढायला पुढं. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळं नातेपुतेकरांना माझी नम्र विनंती आहे, लढाई सुरू आहे. आणि लढाई सुरू असताना जर नातेपुते नगरपंचायतचा कोणताही कर्मचारी, कोणताही अधिकारी जर तुमच्यावरती आरेरावीची भाषा, दमदाटी करून तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्ही कुणाकडे तक्रार करा, आमचं कोणी काय करू शकत नाही अशी भूमिका घेत असेल आणि तुमच्यावर अन्याय करत असेल तर 100% त्या संदर्भात आवाज उठवा. आणि तुम्हाला जर आवाज उठवता येत नसेल तर 100% तुम्ही माझ्याकडे या. त्यांना लेखी स्वरूपात कसा आवाज उठवला जातो हे त्यांना दाखवलं जाईल. लोकशाही मार्गाने, कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने कशा पद्धतीने आवाज उठवला जातो हे त्यांना दाखवलं जाईल आणि त्यांना त्यांची लेवल आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली जाईल. तुम्ही नोकर आहे आमचे, आमच्या टॅक्समधून तुम्ही पगार घेताना अशा भाषा लोकांना वापरता, तुम्ही सहन केलं जाणार नाही, हिच्या माध्यमातून सांगतो. माननीय मुख्याधिकारी साहेब, आपणा सुद्धा माझं नम्र विनंती आहे, कर्मचाऱ्यांची एक मीटिंग घ्या आणि जनतेला व्यवस्थित बोलण्याचं प्रशिक्षण द्या.
अन्यथा आम्हाला स्टिंग ऑपरेशन करावं लागेल. आणि एकदा स्टिंग ऑपरेशन झालं, कोण कसं बोलतंय एकदा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलं तर त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारची सेटलमेंट करणार नाही. तो गरीब आहे, आता नोकरीला आला, एक बार सोडून द्या, असल्या कुठल्याही गोष्टी सेटलमेंट परत होणार नाहीत. कारवाई झाल्याशिवाय मी बसणार नाही, लक्षात घ्या नंतर. त्यामुळं ती वेळ येऊ देऊ नका, हीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो आणि आव्हान सुद्धा करतो. जे काय शासकीय नियमाने असेल त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तुम्हाला आम्ही त्या पद्धतीने आदर देऊ, तुमचा आम्ही सत्कार करू, तुमची प्रशंसा करू, तुमचं आभार व्यक्त करू. हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही राजकीय नेत्यांनी तुम्हाला काय सांगितलं असेल, असं करा तसं करा किंवा, तर हे चालणार नाही. राजकारण जागी ठेवा आणि प्रशासकीय सिस्टीम एका बाजूला ठेवा. ते दोन्ही जर मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला तयार आहे. ओके, द्या अहवाल देऊन टाका. 3 दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाने ते सरळ सांगितलेलं आहे, स्वयंस्पष्ट अहवाल, मुद्दे निहाय स्वयंस्पष्ट अहवाल या कार्यालयाकडे सादर करावा, असं डायरेक्ट नगरपंचायतला दिलेलं आहे त्यांनी. आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितलं की लवकरात लवकर उचित कारवाई करून तात्काळ कळवण्यात यावं. द्या अहवाल. आज लाय का आलोय तर ह्या 3 दिवसापूर्वी आपल्याला मेल आला. कुणाचा? जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर विकास विभागाचा. आणि काल आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालयातून तसा मेल आला, म्हणून आज लाईव्ह आलेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अशी लढाई आपण लढलं पाहिजे. आणि त्या लढाई लढताना आपल्याविषयी पुरावा पाहिजे. काय लोक वगैरे पत्र देतात तक्रार, आता काय जण माझं ऐकणार, घनकचऱ्यामध्ये काय ते दिसते, भ्रष्टाचार मोठा दिसतोय, लगेच काय लोक लगेच तयार होणार, काय सामाजिक कार्यकर्ते लगेच पुढे येणार, काही बोगस पत्रकार पुढे येणार, काय ना काय तर लगेच पत्र देणार, लगेच चौकशी लावा, ही करा ती करा. अरे पुरावे गोळा करा, पुरावे घेऊन लढा तुम्ही, त्याशिवाय यश मिळत नाही. यश कसं मिळवायचं असतं ते तुम्हाला उद्याच्या लाईव्ह मध्ये एक तुम्हाला कळलं. उद्या गौण खनिजचा एक लाईव्ह माझा होणार आहे, त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं पाठपुरावा करायचा असतो आणि कसं यश मिळतं त्यामध्ये. हे सुद्धा त्यातलाच भाग आहे. आज आपण त्या सिस्टीमला त्यांचं काम करण्यासाठी भाग पाडलाय आपण, लक्षात घ्या. आज 4 महिने झाले तर नगरपंचायत अहवाल देऊ शकत नाही. नातेपुते नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनात का देऊ शकत नाही? विचार करा जरा. पुरावे सादर केले, 56 पुरावे दिले, त्याचं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी. हे लक्षात घ्या. उठायचं, पत्र द्यायचं, काहीतरी उद्योग करायचे बंद करा. असलं लढाई लढायची असेल तर सिस्टीममध्ये व्यवस्थित उतरून सिस्टीमच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लढाई लढली पाहिजे. हे ह्या माध्यमातून सांगतो. आणि बघा तुम्ही आता फक्त कसं होते. आणि हाय तयार आहे, आता प्रत्येक गोष्टी लढाई तयार आहे. जिसको लढना है आगे आओ, देखेंगे. फक्त आमची लढाई लोकशाही मार्गाने असेल आणि वेळ आली तर कायदेशीर मार्गाने असेल. आम्ही सनदशीर मार्ग सोडणार नाही, हे या माध्यमातून सांगतो. परंतु थोडा वेळ लागतो, परंतु यश आणि विजय शेवटी आमचाच होतो, कारण आम्ही सत्तेच्या बाजूने असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं सत्य आणि त्याला असणारी जी काय भक्कम पुरावे असतात, ह्या गोष्टीवरच लढाई जिंकली जाते. आणि बघा तुम्ही आता फक्त मजा बघा तुम्ही 15 तारखेपर्यंत पुढच्या काय परिस्थितीची तुमच्या लक्षात येईल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.